नमस्कार मंडळी, मी सोनाली होई. स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ. तर मंडळी, आज मी जरा लवकर आले ऑफिसवरून. तर आज जेवणाचा बेत आहे, म्हणजे जेवण मी बनवते. तर इकडं भात टाकला शिजायला, डाळ टाकले, कुकरला लावले आणि आज आमच्याकडे स्पेशल काजूची भाजी आहे आणि शमी मोदक बनवणार आहे आणि भजीचा बेत आहे. बाहेर मस्त पाऊस लागतो आणि भजीचा बेत आहे आजचा. तर भजी बनवायची आहे. तर दाखवणार तुम्हाला आज कसं काय रेसिपी वगैरे काय असणार आहे. तर फॉलो करा, मला कंटिन्यू करा. तर काजूची भाजी बनवणार, गावावरून काजू दिलं ना ओंकारच्या आईनं. तर त्याची आता भाजी बनवायची आहे. तर डाळ बनवणार आहे. मस्त कढीपत्ता घेतलाय बघा. इकडं मिरची घेतली आणि कांदा. तर आता मस्त फोडणी देणार आहे मी. शमीचा उपवास आहे तर मस्त गोडी डाळ आणि भात डाळ, भाजी काजूची, कांदा भजी आणि आज आमच्याकडे स्पेशल मोदक आहे. मंडळी, मोदकाची तयारी चालू आहे. शमी वेलची सोलते बघा आणि बदाम आणि काजू आहे. आणि मी इकडं बाकीचं जेवण बनवणार आहे. चालूच आहे, बटाटे वगैरे. 2 मिनिट डाळीला तडका दिला आहे, म्हणजे कांदा, कढीपत्ता आणि मिरची आणि जिरा आहे म्हणजे असा तडका. मस्तपैकी डाळीला तडका दिला आहे. डाळ झालेली आहे. बघू शकता मी ते ड्रायफ्रूट कट करून घेतले, काजू, बदाम, वेलची पावडर आणि आता मी गूळ आणि खोबरं किसून घेणार आहे, जे की भाजण्यासाठी थोडं मी किसून ठेवणार आहे. हे स्पेशल मोदकाचं पीठ आहे, रेडीमेड पीठ आहे. तर इकडे मी आता काजूची भाजी बनवणार आहे. आता काजू आहे, त्याच्यामध्ये मी आता आपले घरचे मसालेच यूज केले. गरम मसाला, तिखट आणि हळद थोडीशी आणि मी वाटण मसाला आणला. आपण तर मुंबईला वाटण करत नाही, माहिती आहे. थोडंसं आज काजूची भाजी होती म्हणून वाटण मसाला घेऊन आले. तर वाटण मसाला टाकला आहे आणि आता मी बटाटा टाकला. थोडा बटाटा पण पाहिजे काजूची भाजी. बटाटा टाकला आहे. आपली रेडी आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि टाकले आतमध्ये सर्व. मंडळी, आता मी घेणार आहे भजी बनवायला. मस्त पाऊस आहे बाहेर आणि भजीचा बेत. तर बघूया आपल्या हातची भजी कशी होणार आहे. पाऊस म्हटल्यावर भजी झालेच पाहिजे. पहिला पाऊस आणि भजी, तशी शमी आमची बोलते, पहिला पाऊस आणि भजी झाली पाहिजे. तर इकडे मोदकाची तयारी. मंडळी, इकडे आपण भजीसाठी कांदा कापून घेतलेला, एकदम बारीक कापायचा, पातळ. नंतर थोडा चुरून घ्यायचा एकदम मस्त. इकडे कोशिंबीर आहे आणि आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तिखट, मीठ, पाणी सुटून. इकडे मोदकाची तयारी बघा कशी जबरदस्त चालू आहे. शर्मीला मोदक. शमी, कसं वाटते मोदक बनवतेस तर? छान वाटतं. मोदक बघून तुला काय आठवतं? मला बाप्पाची आठवण येते आणि स्पेशली मी बाप्पासाठी पहिल्या मुंबईचा आपल्या छोट्याशा रूमात आपण जरी गावापासून दूर राहिलो तरी आपल्याला सर्व म्हणजे आठवणी आपल्याला येतच असतात गावच्या. आता गावी असू तर मस्त बाहेर बसून भजी खायचं, पाऊस बघायचा. खूप मिस करतो या सर्व गोष्टी. हे केलं जास्त इकडे आमचा ओमताई आपल्याला सर्व देताना वाटलं मोदक, कारण का माहितीये पाणी चो पातळ झाला. सांगितलं पण नाही.
खोबरं पाहिजे. हा किस, हा जरासं पीस म्हणतं किस. बस झालं. टाकलंस मीठ जास्त नाही टाकलंच आहे ना. बस झालं. टाकलंस ना तिखट बिकट टाकलं सर्व. मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता. आणि इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे. मुंबईकरांचं किचन कसं असणार ओमकार? आपण एवढ्याशा छोट्याशा रूममध्ये राहतो 4x4च्या खोली, तर आपलं किचन कसं असणार आहे? ओमकार आमचा म्हणतोय किचन बघून पलतील सगळे तुझे सबस्क्रायबर. तर मंडळी समजून घ्या थोडं, किचन थोडं लहान आहे आमचं. काढून ठेवतो मी, ह्याच्यातून जेवतोय ना. फायनली आपलं सर्व झालं. इकडं डाळ बिळ बघा. इकडं शम्याने जेवायला घेतलं ना उपवास. तर मंडळी सर्व झालं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या, मोदक वगैरे म्हणजे कसं सर्व वाटलं रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच पुन्हा नवीन व्हिडिओ. टाटा बाय बाय.